तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वरद राजेश सावंत आणि तुम्हा सर्वांचं कोकण माळेबाई या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे. तर मित्रांनो, आपल्या वेताळबाबडे कदमवाडी पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रश्मी राजाराम नेरुरकर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नुकताच मोठ्या दिमागात पार पडला. त्यात सर्व कदमवाडी ग्रामस्थ मित्रमंडळाचे कार्यकर्ते व गावातील मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यानंतर एक छान सत्कार समारंभही झाला. ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ वेळ काढून शेवटपर्यंत पहा. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नाते तुटत नाही. आज 31 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या शाळेचे लाडके मॅडम नेरुरकर मॅडम सेवानिवृत्त होणार आहे. माननीय श्रीमती नेरुरकर मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या निरोपाच्या सोहळ्यात मी माझे मनोगत तुमच्या समोर व्यक्त करत आहे. विद्यार्थी मित्र आणि आजच्या सत्कारमूर्ती नेरुरकर मॅडम, मला साधारण 5-6 वर्षांचा कालावधी त्यांच्या विचार करू ना तर काही ठिकाणी राजकारण असतात, पालकांचे वाद असतात, शिक्षकांचे पण आता कुलबुल असते, पण ते कधी बोलत नाही. पण सगळ्यांना मात करून बाई 16 वर्षात टिकले, ह्यात त्यांचा काम आहे. 16 वर्षात कधी कधी त्यांना दुखवू नाही. पदापर्यंत म्हणजे जीवनामधल्या ज्या काही त्यांच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या सगळ्या अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या पूर्ण होऊ देत. त्यांना चांगलं उत्तम असं आरोग्य मिळते. की मॅडमांचा कॉल पहिले शाळेत आले की मला त्यांचा फोन, आज मॅडम असं झालं, आज मॅडम हे पाहिजे, आज मॅडम ते करूया. हे परिपत्रक मला नीट समजत नाहीये किंवा ह्याच्याबद्दल मला मार्गदर्शन घ्यायचंय तर कोणाचं घ्यायचं. मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं कधीही घेतलेलं नाही. प्रत्येक वेळी मी रात्री झालं त्यावेळी त्यांनी काय पहिलं केलं असेल माहिती आहे का? टाकाऊ टिकाऊ वस्तू बनवणं. आज ज्या मुलांना टाकाऊ वस्तू बनवण्यासाठी आमच्या शाळेतून बाहेर गेलेले मुलं आहेत त्यांना त्याचा खूप फायदा होतो. मिळायला पाहिजे होत्या पण कुठेतरी ते आम्हाला सोडून निरोप घेता या शाळेसाठी खरोखर दुःख वाटते. पण त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांना उत्तम आरोग्य मिळो. माझी उपसरपंच, सर्व व्यासपीठावरील गुरुजन वर्ग आणि पालक आणि विद्यार्थी वर्ग आणि आजचा हा जो महत्वाचा सेवापूर्तीचा आनंद सोहळा आपण घेऊ. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका नेरुरकर मॅडम या तब्बल 16 वर्षाच्या प्रसिद्ध सेवेनंतर निवृत्त होत आहेत. त्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हे बरोबर वाखाणलेलं होतं, कारण त्यांनी नोकरी म्हणून केली नाही. कारण 2 प्रकार असतात, सरकारी कर्मचाऱ्यांचे 2 प्रकार असतात. एक तर नोकरी हा मॉब बघून किंवा हा माहोल बघून मला खूप भावना व्यक्त व्हायला लागला. तसं बघायला गेलं तर मी पूर्वाश्रमीची माया कांबळे आणि माझं माहेर गरिबीचंच होतं. मी 8वी ते 10वी पर्यंत कणकवली हॉस्टेलमध्ये शिक्षण घेतलं हॉस्टेलमधून. त्यानंतर DED कॉलेज मिरगावला केले. त्यानंतर BA आणि MA मी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरला केले. मग जो मी इथं जेव्हा BSc होते त्यावेळी मी जो शाळा व्यवस्थापन म्हणून कोर्स असतो डिप्लोमा ऑफ स्कूल मॅनेजमेंट आणि तो कोर्स केला. आणि तर नंतर 15 सालात मी BEd केलं. म्हणजे इथंच असताना मी BEd केलं 15 सालात. आपल्या ह्या गावामध्ये ह्या कदमवाडी शाळेत मला प्रमोशन मिळालं उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून. माझं थोर भाग्य म्हणून आपल्या या गावात रतिकाने मला पाठवलं आणि तुमच्यासारखी चांगली माणसं मला मिळाली, कुटुंब मिळालं. मी नेहमी सांगत असायचे की हे माझं कुटुंब आहे म्हणून. आणि ह्या कुटुंबात वावरत असताना जरी आता त्यांनी म्हटलं की संतोष कदम म्हणत होते की माझे खटके उडायचे, ते तात्विक असतात हो, म्हणून मनात कोण धरायचं नसतं. पण मला मात्र ना मी इथं हे करत असताना मला भीती पण वाटायची. मी तशी घाबरट आहे, स्वभावाने घाबरट आहे. मी दुसऱ्यांना धीर देईन पण मी घाबरट आहे स्वतः. मग इथं जे जे मला पहिल्यापासून म्हणजे पहिल्या 2010 सालात RTI आला
आणि त्यावेळी दीपक कदम मला अध्यक्ष लाभले आणि उषा हे भोगले उपाध्यक्ष. म्हणजे चांगलं सहकार्य. तेव्हा कपडा सुद्धा आणावा लागत ते स्वतः मी गाडीवरनं ते कपडा आणायचे, शिवायला द्यायचे, मुलांचे गणवेशचे. त्यावेळी असं होतं. नंतर त्यांच्या काळात ती केबिन झाली दीपक कदमाच्या काळात. ते केबिन त्यांनी साहित्य आणून म्हणजे एवढी हेल्प करायचे ते. त्यानंतर आदरणीय मुळियांनी जवळजवळ ट्रिपल हॅट्रिक मारली, म्हणजे 3 वेळा ते अध्यक्ष झाले. आणि त्यानंतर आमचे दिलीप सावंत की अगदी भावाप्रमाणे कधी हात मारली, ओ आजी वायर तुटली, ओ ते हे प्लग गेलो, आज इंजिन बंद पडला की आले. म्हणजे असं नाही कधी वैतागले नाही, कधी आमच्यावर वैतागले नाही किंवा काय नाही. म्हणजे प्रत्येक वेळी हाताला ओ देऊन म्हणजे माकेला ओ देऊन ते यायचे. आणि शाळेचे म्हणजे अर्थात त्यांच्या गावची शाळा होती, त्यांच्या गावची असली तरी कामं पण त्यांच्या मागे होती. आणि त्या कामाच्या व्यापातून एवढं योगदान शाळेसाठी त्यांचं खूप मोलाचं मला वाटतं की असले इलेक्ट्रिक आणि पंप यासाठी त्यांचं जास्त योगदान होतं. मीटिंग मध्ये ते अध्यक्ष होते, अध्यक्ष कालावधीत पण ते शांत, त्यांचा स्वभाव आधी शांत आहे, म्हणजे शांत स्वभावाचे, चांगलं सहकार्य त्यांचं लागलं. त्यानंतर दिलीप सावंतच्या नंतर आमचे दिनेश कदम हे अध्यक्ष लागले. तेही आमचे दिनेश कदम एक सुंदरपैकी त्या सगळ्या अध्यक्षांनी सुंदरपैकी मला साथ दिली, म्हणून तर मी एवढी वर्ष आणि एवढी चांगलं मी शाळेचं काम करू शकले. दिनेश कदम नंतर आमचे माजी अध्यक्ष नागेश कदम यांनी मला चांगली साथ दिली. त्यांचं मात्र कसं आहे, अभ्यास असायचा. मला त्यांच्यानंतर पुन्हा मुळिये झाले अध्यक्ष. मुळियांचे 2 वर्ष काय झाले. आणि आता सध्या कालावधीत जे अध्यक्ष आहे तरुण तडफदार म्हणजे आमचे संतोष कदम. अगदी सुंदर प्रकारे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्या समितीने, पालक संघ, माता पालक संघ सगळ्यांनी काम केले, म्हणजे छानपैकी मला मदत केली. आता या शाळेत आल्यानंतर
तर असा होता आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण काय पाहिलं, आपल्या कदमवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रश्मी राजाराम नेरुरकर यांचं मनोगत पाहिलं. नंतर कदमवाडी मित्रमंडळ व वाडीतील इतर मान्यवर प्लस गावातील मान्यवर यांचं आपण मनोगत पाहिलं. सत्कार समारंभही पाहिला. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असतील माझ्या चॅनल कोकण मालवी बाईला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.